नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विचारधारामध्ये. गुढीपाडवा आपण साजरा करतो, पण खरंच त्यामागचं महत्त्व आपल्याला माहीत आहे का? गुढी फक्त काठी आणि साडी नाही, तर ती आहे आपल्या विजयाची, आशेची आणि नव्या सुरुवातीची निशाणी. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच एक नवीन सुरुवात. निसर्गात सुद्धा या काळात नवीन पालवी फुटते, झाड पुन्हा जिवंत होतात आणि आपल्यालाही सांगतात, जीवनात किती अडचणी आल्या तरी पुन्हा उभे राहा. इतिहास आणि परंपरांमध्ये असं मानलं जाते की लॉर्ड ब्रह्मा यांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. गुढी का उभारतात? आपल्या आयुष्यात जेव्हा आपण संकटावर मात करतो तेव्हा तीच आपली गुढी असते. म्हणून ती उंच उभारली जाते, कारण आपल्याला आयुष्यात उंच जायचं असते. गुढी एक फक्त वस्तू नाही, ती एक संदेश आहे. बांबू सरळ आणि प्रगती, साडी नवीन सुरुवात, साखर आणि गाठी गोडवा आणि आनंद, लिंबाचा पाला आरोग्य, कलश यश आणि पूर्णता, म्हणजे जीवनात संतुलन ठेवा. गुढीपाडव्याला कडू गोड प्रसाद खाल्ला जातो. यामध्ये कडू गोड आणि आंबट चव, कारण जीवन सुद्धा असंच असतं, कधी गोड कधी कडू कधी तिखट, आणि आपल्याला सगळं स्वीकारावं लागतो. आपल्या परंपरा फक्त श्रद्धा नाही, तर त्यामागे विज्ञान आहे. लिंबाचा पाला शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तो इम्युनिटी वाढवतो आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतो. आज आपण गुढीपाडवा साजरा करतो, पण फोटो काढण्यासाठी. आपण परंपरा पाळतो, पण त्यामागचा अर्थ विसरतो. गुढी उभी करतो, पण विचार उभे करत नाही. या गुढीपाडव्याला फक्त सण साजरा करू नका, तर तुमचं आयुष्य बदला. नवीन गोल्स ठरवा, वाईट सवय सोडा आणि स्वतःची एक नवीन सुरुवात करा. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, किती अंधार असला तरी नवीन सुरुवात शक्य असते. म्हणून या गुढीपाडव्याला फक्त गुढी उभी नका करू, तर तुमचं आयुष्य उभं करा. धन्यवाद.